आकाशवाणी मुंबई. संदेश नाईक आणि मी तुषार पवार. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. सरतं वर्ष आणि नववर्षाचा उत्साह घरीच राहून साजरा करण्याचं राज्य प्रशासनाचं आवाहन. आजपासून लग्नसमारंभात 50 तर अंत्यसंस्काराला केवळ 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी. राज्यातल्या धोकादायक आणि जीर्ण पुलांची कामं करण्यासाठी सरकार कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची घोषणा. आणि 19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतल्या भारत आणि श्रीलंकेतल्या अंतिम सामन्यात पावसाचा अडथळा. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. कोविड-19 प्रतिबंधक लसीकरणात भारत 150 कोटी मात्रा देण्याकडे वेगानं वाटचाल करतोय. मात्र त्याचवेळी कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या, तसंच इतरांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. याशिवाय कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 26 12 7394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आता वळूया बातम्यांकडे. नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरूपाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यभरात ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनांनी पोलिसांच्या सहकार्यानं उपाययोजना केल्या आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा, खंडाळा परिसरात पर्यटकांची गर्दी वाढण्याच्या शक्यतेनं जिल्हा प्रशासनानं सर्व हॉटेल्स, खंडाळा, लोणावळा इथले बंगल्यांचे मालक यांना नोटिसा पाठवल्या आहेत. निर्बंधांचं पालन केलं नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा प्रशासनानं दिला आहे. शिर्डी इथल्या साईबाबा यांच्या मंदिरात नववर्षानिमित्त होणारी संभाव्य गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवला आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं मंदिर परिसरात अतिरिक्त पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात केले आहेत. खबरदारी म्हणून पोलीस दलाच्या वतीनं सुरक्षेसाठी 24 अधिकारी, 310 महिला आणि पुरुष पोलीस अंमलदार तैनात केले आहेत. संभाव्य गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केलेत. यामुळे रात्री 9 नंतर साईबाबा मंदिराची आतली बाजू आणि मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेशबंदी असेल. ओमायक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेऊन सर्व साई भक्त आणि ग्रामस्थांनी देवस्थान परिसरात कुठेही गर्दी करू नये आणि नियमांचं पालन करत प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन साईबाबा संस्थानानं केलं आहे. परभणीतही नववर्षानिमित्त गर्दी न होता परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी पोलीस दलानं अप्पर पोलीस निरीक्षक, 4 उपअधीक्षक, 19 निरीक्षक, 84 सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, 915 पोलीस अंमलदार, आरसीपीच्या 3 प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्सच्या 3 प्लाटून आणि 300हून अधिक होमगार्ड बंदोबस्तासाठी तैनात केलेत. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी नागरिकांना घरीच राहून नव्या वर्षाचं स्वागत करावं असं आवाहन केलं आहे. पोलिसांनी महानगरपालिका क्षेत्रासह जिल्हाभरात बंदोबस्त वाढवला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी हॉटेल तपासणी करावी, तसंच तरुणींची छेड काढणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी असे आदेश ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांनी दिले आहेत. मद्यपी वाहन चालकांसह गैरप्रकार रोखण्यासाठी काही ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाची कुमक तैनात करण्यात आली आहे. राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं पुन्हा काही निर्बंध जारी केले आहेत. आज मध्यरात्रीपासून हे निर्बंध लागू होणार आहेत. त्यानुसार लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थितांची मर्यादा 50 केली आहे, तर अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 लोकांना मुभा दिली आहे. राज्यातली पर्यटन स्थळं, समुद्र किनारपट्टी, क्रीडांगणं इत्यादी ठिकाणी सक्षम प्राधिकरण आवश्यकतेनुसार जमावबंदी लागू करू शकेल. राज्य शासनानं जारी केलेल्या परिपत्रकात ही माहिती दिली आहे. सरत्या वर्षाला निरोप देताना तसंच नववर्षाच्या स्वागताला सार्वजनिक स्थळी होणारी गर्दी रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी नवे निर्बंध लागू केलेत. त्यानुसार संध्याकाळी 5 ते सकाळी 5 दरम्यान समुद्रकिनारी, मैदानं, बगीचे आणि यासारख्या इतर सार्वजनिक ठिकाणांना नागरिकांना भेटी देता येणार नाहीत. सर्व प्रकारचे लग्न समारंभ, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक आणि इतर कार्यक्रमांना 50पेक्षा जास्त लोकांना परवानगी नसेल. अंत्यसंस्कारालाही जास्तीत जास्त 20 जणांना उपस्थित राहता येईल. आज दुपारपासून 15 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत हे निर्बंध लागू राहतील. सरत्या वर्षाला निरोप देत असताना आज मुंबईत काही खलिस्तानी दहशतवाद्यांकडून घातपात होण्याच्या शक्यतेबाबत माहिती मिळाल्यावरून मुंबई पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे. रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खलीद यांनी ही माहिती दिली आहे.
रेल्वे पोलिसांनी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर तपासणी आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली असल्याचं त्यांनी सांगितलं असून या ठिकाणी कायद्याची कठोर अंमलबजावणी करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या पार्श्वभूमीवर सर्व पोलिसांच्या रजा तसंच साप्ताहिक सुट्ट्या रद्द केल्या असून सर्व पोलीस कर्मचारी आज कर्तव्यावर हजर असतील अशी माहिती त्यांनी दिली आहे. वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनांवर उद्यापासून लागू होणारी जीएसटी वाढ रद्द करावी तसंच केंद्राकडून राज्यांना मिळणारी जीएसटी नुकसान भरपाई 14% वार्षिक वाढीसह 30 जून 2022 नंतरही कायम ठेवावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेची 46वी बैठक आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहून राज्याची भूमिका स्पष्ट केली. धागे, कापड, कपडे आदी वस्त्रोद्योगाशी संबंधित उत्पादनावरच्या जीएसटीमध्ये 5%वरून 12% होणारी वाढ अन्यायकारक आणि अव्यवहार्य आहे. यामुळे महागाई वाढून त्याचा फटका नागरिकांना बसेल. राज्यांच्या अर्थव्यवस्थेवरही त्याचा दुष्परिणाम होईल. त्यामुळे ही वाढ तात्काळ रद्द करावी असं या पत्रात म्हटलं आहे. गेल्या 2 वर्षापासून कोरोनाचा दुष्परिणाम व्यापार उद्योगांवर झाल्यानं राज्यांचा महसूल घटला आहे. अशा परिस्थितीत जीएसटी महसुलातल्या त्रुटीबद्दल केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईची मुदत 30 जून 2022 नंतर वाढवली नाही तर राज्यांसमोर गंभीर आर्थिक संकटं उभी राहतील. त्यामुळे ही मुदत 14% वार्षिक वाढीसह 30 जून 2022 नंतरही पुढे वाढवावी असं उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. बँकेच्या एकूण 19 जागांपैकी भाजप प्रणित सिद्धिविनायक पॅनलला 11 तर महाविकास आघाडीच्या सहकार समृद्धी पॅनलला 8 जागा मिळाल्या. सिद्धिविनायक सहकार पॅनलचे प्रमुख राजन तेली यांचाही या निवडणुकीत पराभव झाला. आमदार वैभव नाईक यांचे बंधू सुशांत नाईक यांनी त्यांना पराभूत केलं. राज्यातल्या धोकादायक आणि जीर्ण पुलांची कामं करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. त्याचबरोबर नव्यानं उभारलेले पूल आणि दुरुस्ती करायच्या पुलांच्या कामांचे नकाशे, आराखडे महिनाभरात विभागाकडे सादर करावेत असे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलेत. विधिमंडळाच्या नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात धोकादायक आणि जीर्ण पुलांचा विषय उपस्थित झाला होता. त्या अनुषंगानं राज्यातल्या अशा सर्व पुलांच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली काल दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक झाली. या बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. राज्यातले राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग आणि प्रमुख जिल्हा महामार्गांवर असलेल्या ज्या पुलांच्या कामाकडे तातडीनं लक्ष देणं आवश्यक आहे तसंच ज्या पुलांची कालमर्यादा संपली अशा सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करायच्या सूचना चव्हाण यांनी दिल्या. पुलांची उभारणी करताना त्यात सौंदर्यदृष्टी, वापरकर्त्यांसाठी सुविधा यासह पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विचार करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत. कोकणात अतिवृष्टी, महापुरामुळे नुकसान झालेल्या पुलांची कामं प्राधान्यानं हाती घ्यावीत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणीच्या मराठी बातम्या www.newsonair.gov.in/मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उस्मानाबाद जिल्ह्यात सोलापूर औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर आळणी फाटा इथं आज पहाटे प्रवासी कार आणि मालवाहू कंटेनर यांची टक्कर होऊन कारमधले चौघे ठार झाले. घटनास्थळी वाहतूक पोलीस तसंच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि IRB टोलनाक्याचे कर्मचारी तसंच गावकऱ्यांनी तातडीनं धाव घेतली. मात्र ही टक्कर इतकी जोरदार होती की 4ही प्रवासी जागीच ठार झाले. हे चौघंही एकाच कुटुंबातले असून ते लातूरला चालले असताना हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या डोणी इथं वाघाच्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाला. बफर क्षेत्रातल्या करवण कक्ष क्रमांक 351 इथं ही घटना घडली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. या परिसरात वाढत्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. वनविभागानं मृताच्या कुटुंबियांना 25,000 रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीच्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित 44व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. कुडाळच्या ढ मंडळी संघानं सादर केलेल्या बिलीमारो एकांकिकेला सांगीत प्रथम क्रमांकासह आणखी 4 पारितोषिकं मिळाली आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला आधारभूत किंमत तसंच नफा मिळावा यासाठी सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठानं विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती केली आहे.
त्याला भारत सरकारकडून पेटंट प्राप्त झाल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी दिली. शेतीमालाच्या तसंच विविध कृषी वस्तूंच्या किमती निर्धारणासंबंधी आणि वितरणासंबंधी हे सॉफ्टवेअर उपयोगी ठरणार आहे. विद्यापीठाकडून शेतीमालाच्या किफायतशीर किमतीसाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरचा शेतकऱ्यांना आणि शासनाला फायदा होण्यासाठी एक प्रस्ताव शासनाकडे सादर करणार असल्याचं अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रकाश वनकडे यांनी सांगितलं. राज्य सरकारनं राज्याचं राजभाषा मराठीचं धोरण ठरवण्यासाठीच्या कायमस्वरूपी भाषा सल्लागार समितीची पुनर्रचना केल्यानंतर समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे. या सदस्यांची नावंही काल राज्य सरकारनं जाहीर केली. यानुसार ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांची समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. देशमुख यांच्यासह एकूण 29 अशासकीय मान्यवर या समितीचे सदस्य असतील. ही निवड नियुक्तीच्या आदेशाच्या तारखेपासून 3 वर्ष किंवा शासनाचा पुढचा आदेश येईपर्यंतच्या कालावधीसाठी असेल, असं शासनाच्या आदेशात म्हटलं आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेक घटना आणि त्या जिथं घडल्या त्या ठिकाणंही इतिहासात अजरामर झाली आहेत. आज आपण माहिती घेऊयात कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इतिहासाबद्दल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम हे एक धगधगते पर्व होते. 150 वर्षांची ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकण्यासाठी देशभर असंख्य चळवळी झाल्या. 1942च्या राष्ट्रव्यापी चळवळीत कोल्हापूरचे मोठे योगदान आहे. कोल्हापूरच्या शिवाजी चौकातील विल्सन पुतळा हटवून या जागी शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामी कोल्हापूरच्या 2 महिला क्रांतिकारकांनी पहिले पाऊल उचलले. या क्रांतीविषयी आपण ऐकूया इतिहास अभ्यासक, ज्येष्ठ लेखक आणि याच लढ्यात योगदान देणाऱ्या भागीरथी दत्तोबा तांबट यांचे सुपुत्र शरद तांबट यांचेकडून. घटस्थापनेच्या दिवशी दुपारी 12 वाजता एक टांगा घोडागाडी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जागेपूर्वी विल्सनचा पुतळा होता त्या ठिकाणी थांबली आणि त्यामध्ये 14 मडकी यामध्ये ॲसिडयुक्त डांबर भरलेलं होतं आणि या दोघी टांग्यातून हवीर आणि तांबट या दोघी महिलांनी टांग्यातून उतरून ती लोटकी खाली जमिनीवर ठेवली. कुणाच्याही काही लक्षात आलं नाही आणि बघता बघता भारत माता की जयचा जयघोष करत ही 14 मटकी त्या पुतळ्यावर फेकली गेली. पुतळ्यावर फेकल्या क्षणाला पांढरा शुभ्र संगमरवरी तो पुतळा वितळायला चालू झाली. कारण फक्त त्यामध्ये डांबर नव्हतं तर ॲसिड होतं. परत त्या ॲसिडमुळे कणी ते मार्बल कणी वितळत होतं आणि हा पुतळा क्षणार्धात विद्रूप होत गेला. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी क्रांतिकारकांनी ही चळवळ यशस्वी केली. भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका महत्त्वाच्या घटनेचा साक्षीदार ठरलेल्या कोल्हापुरातील शिवाजी चौकात आजही आंदोलने होतात. आकाशवाणी बातम्यांसाठी प्रिया सरीकर, कोल्हापूर. दुबईत 19 वर्षांखालच्या आशिया चषक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या अंतिम लढतीत पावसाचा व्यत्यय आला आहे. या सामन्यात श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर श्रीलंकेची पडझड झाली. सादीच्या राजपक्षा याला वगळता श्रीलंकेच्या आघाडीच्या कोणत्याही फलंदाजाला 2 अंकी धावसंख्या गाठता आली नाही. सामन्यात 33 षटकांचा खेळ झाल्यावर पावसाला सुरुवात झाल्यानं खेळ थांबवावा लागला. तोपर्यंत श्रीलंकेनं 33 षटकांमध्ये 7 गडी बाद 74 धावा केल्या होत्या. भारताच्या विकी ओत्सवाल यानं 3, कौशल तांबेनं 2 तर रविकुमार आणि राजबावा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला होता. पावसामुळे थांबलेला खेळ अद्याप पुन्हा सुरू झालेला नाही. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सरतवर्ष आणि नववर्षाचा उत्साह घरीच राहून साजरा करायचं राज्य प्रशासनाचं आवाहन. आजपासून लग्न समारंभात 50 तर अंत्यसंस्काराला केवळ 20 लोकांना उपस्थित राहायची परवानगी. राज्यातल्या धोकादायक आणि जीर्ण पुलांची कामं करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्याची सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची घोषणा. आणि 19 वर्षाखालच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतल्या भारत आणि श्रीलंकेतल्या अंतिम सामन्यात पावसाचा अडथळा. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIRnews_मुंबई या हँडलवर दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.